कोल्हापूर, शिवाजी राजांचे मर्द मराठमोळा कोल्हापूर, चपलेपासून फेट्यापर्यंत मातीचा अस्सल स्वाभिमान कोल्हापूर, दागिन्यात कोल्हापुरी साज कोल्हापूर. जे जे भरपूर उत्तम सुंदर ते पुरेपूर, ते लई भारी आपलं कोल्हापूर. या अशा कोल्हापुरातील मी कोल्हापूरकर गायत्री पवार सासमिले, उपस्थित मान्यवर, माझे कारागीर बंधू भगिनी व संस्थेचे अध्यक्ष यांचे सहर्ष स्वागत करते. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. भारतातील हस्तकलेचे व कारागिरांचे केंद्रस्थान म्हणजेच डेव्हलपमेंट कमिशनर ऑफ हँडीक्राफ्ट्स. हस्तकला क्षेत्राला भारताच्या अर्थव्यवस्थेत एक महत्त्वाचे स्थान आहे. ग्रामीण व अर्धशहरी भागात रोजगार निर्माण करणारे क्षेत्र म्हणजेच हस्तकला क्षेत्र. या हस्तकलेतून निर्माण होणाऱ्या हस्तशिल्पांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत घेऊन जाण्यास मदत करणारे आपले DC हँडीक्राफ्ट्सचे कार्यालय. अनेकविध योजनांमधून आपल्या कारागिरांना सुद्धा ते मौल्यवान सहाय्य करतात. कोल्हापुरातील महत्त्वाची हस्तकला म्हणजेच कोल्हापुरी चप्पल व कोल्हापुरी दागिने. DC हँडीक्राफ्ट्सच्या सहाय्याने याच कलांना व कलाकारांना पुनरुज्जीत करण्याचे काम करत आहे आपली करवीर हँडीक्राफ्ट्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपल्या हस्तशिल्पांना करवीर हँडीक्राफ्ट्स घेऊन जाणार आहे कलावी या नावाने. कलावी अंतर्गत कलाकारांना विविध उपयुक्त ट्रेनिंग व रोजगार मिळतो. या कलाकारांमध्ये 90% महिला आहेत व याचाच आम्हाला अभिमान आहे. निर्मित केलेल्या हस्तकलेला मोठ्या व्यासपीठावर घेऊन जाण्यासाठी www.kalavi.com तयार करण्यात आले आहे. पारंपरिक व आधुनिकतेची सांगड कलावीत केली जाते आणि या www.kalavi.comचे आज उद्घाटनाचा हा कार्यक्रम. या कार्यक्रमाला आपल्या प्रमुख उपस्थिती लाभली आहे श्री धैर्यशील माने साहेब यांची. स्वर्गीय बाळासाहेब माने यांच्या पावलांवर पाऊल ठेवत धैर्यशील माने हे ग्रामपंचायतीचे सदस्य ते वाया जिल्हा परिषदेत मार्गे संसदेत पोचले. घरात लहानपणापासूनच त्यांना राजकारण व समाजकारणाचे बाळकडू आजोबा व आईंकडून मिळाले असले तरी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कामाचा अनुभव त्यांच्या वाटचालीसाठी उपयोगी पडला. अभ्यासू वृत्ती, आक्रमक वक्तृत्व व तरुणांचा पाठिंबा यामुळे धैर्यशील यांचे नेतृत्व सर्वसामान्य झाले. राजकीय जीवनाची सुरुवात त्यांनी 2002 रुकडी ग्रामपंचायतीतून केली व 2019 लोकसभा सदस्य पद प्राप्त केलं. मी असिस्टंट डायरेक्टर DC हँडीक्राफ्ट श्री चंद्रशेखर सिंग सरांना विनंती करते की त्यांनी मान्यवरांचे स्वागत करावे. विनंती करते की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावे. लॉन्चिंग ये इनॉग्रेशन करने के लिए अतिथिगण श्री धैर्यशील मेंबर ऑफ पार्लियामेंट कोल्हापुर, मैं डिपार्टमेंट से और हमारा आर्टिजन फोरम से मैं आज धन्यवाद स्वागत करूंगा. और आज हमारा मंच पर आए हुए और हमारे ये प्रोड्यूसर कंपनी का चेयरमैन अपर्णा एंड और अतीश चौहान और बागला मैडम और अमरीश और सभी आए हुए आर्टिजन्स मैं स्वागत करूंगा. आज ये हमारा 1 साल का प्रयास हुआ है. 2020 से हमारा पहले कोरोना वजह से वहाँ से सैंक्शन हुआ था प्रोड्यूसर कंपनी को. हमारा डिपार्टमेंट सैंक्शन करके कोल्हापुर चप्पल कोल्हापुर ज्वेलरी का क्या करना चाहिए, हमको आगे बढ़ाना, हमारा मोटिवेशन क्या है, हमारे लोगों को कैसा बेनिफिट मिलना चाहिए, वो मार्फत आज हमारा डिपार्टमेंट एक वेबसाइट लॉन्च करने के लिए हमको सैंक्शन किया है प्रोड्यूसर कंपनी को. वो वेबसाइट में क्या क्या, अभी देखो हम हर चीज़ बोल नहीं सकते, हर चीज़ बता नहीं सकते, हमारे पास इतना टाइम नहीं है. अभी एक बार हमारा गूगल में हम डाले तो kalavi.com इन्फॉर्मेशन आ जाता है. अभी हम ऑनलाइन सिस्टम चल रहे हैं. अभी कोविड में हमारा आर्टिजन का इतना प्रॉब्लम हुआ कि तो बहुत प्रॉब्लम हुआ है. हमारा आर्टिजन का हालत ख़राब हो गई 2 साल में. उसके लिए हम क्या करना, अभी
हम डिजिटल ऑनलाइन मार्केट में जाना पड़ेगा। उसके लिए हमारा डिपार्टमेंट क्या है, वही वही सिचुएशन देके, पैंडेमिक सिचुएशन देके हमारा डिपार्टमेंट सभी प्रोड्यूसर कंपनी को एक वेबसाइट करने के लिए अनुदान दिया। वो 50% पैसे देते हैं पहले वेबसाइट पर, वो वेबसाइट मार्फत से हमारे लोगों को मिलना चाहिए क्या काम। उसके लिए आज हम ये प्रोग्राम का आज शुरुआत कर रहे हैं। हमारा ये 2 दिन का सेशन है। 2 दिन में एक भाग हमारा वेबसाइट का होता है और एक भाग है हमारा वर्कशॉप में क्या क्या इन्फॉर्मेशन मिलने वाला। डायरेक्ट यहाँ पर हमारा डिपार्टमेंट काम करते हैं, किसी को मिडिल मैन नहीं रख रहे, डायरेक्ट वहाँ से डायरेक्ट फंडिंग डायरेक्ट आर्टिजन को होता है। इस ऐसा सिस्टम है यहाँ पर, कहाँ पर भी कमीशन देने का जरूर नहीं, कहाँ पर नहीं। कोल्हापुर चपली में कमीशन हटाया हमारा ऑफिस है, मैं बता रहा हूँ। कोल्हापुर चपली में बहुत लोग कमीशन लेते थे, आर्टिजन वहाँ पर पता तो नहीं होता था पहले। तुमको मेरे ख्याल से हम कहाँ पर यलगुड़ में गए, कांचनवाड़ा, पूरा ग्राउंड लेवल पर काम किया, वहाँ पर वर्कशॉप किया हम। वो क्या है, हमारा डिपार्टमेंट का एक मेहनत है। हाँ, हमको ऐसा लिए, बट ऐसा प्रोड्यूसर कंपनी हमारा आतिश और अपर्णा ने इतने अच्छा हम एनजीओ को मिला है, तो हमको कि तो दोनों हाथ से ताली क्लैप्स हुआ तो क्लैप्स होता, नहीं तो क्या होता है, हम इतना काम कर रहे हैं, हमको कोई भी आउटपुट नहीं दिया रखा तो वहाँ पर आउटपुट नहीं आता है। उसके लिए ऑलरेडी हमारा समर्थ 2 बैच कंप्लीट हुआ है यहाँ पर ज्वेलरी में। सर समर्थ एक स्कीम है सर हमारे डिपार्टमेंट का, वो ज्वेलरी में हम काम कर रहे हैं सर। ऑलरेडी 2 बैच उसका कंप्लीट हुआ है सर। वहाँ पर इतना आर्टिजन आउटपुट आ रहा है तो हम बता नहीं सकते। समर्थ ये मिनिस्ट्री ऑफ टेक्सटाइल का बड़ा स्कीम है समर्थ, डायरेक्ट आर्टिजन को डायरेक्ट बेनिफिट मिलता है सर। उसी में आज हम ये प्रोग्राम चालू किया है, इसका शुरुआत हम सर से अभी करा देंगे। और क्या है, तुम्हारा क्या भी क्वेश्चन रहे तो सर को भी तुम डिस्कशन कर रहे हो। सर का नाम है धैर्यशील, धैर्य में सर का नाम है, उसके लिए आगे बढ़ सकते हम। कि तो एक आदमी धैर्य, पहले हमको धैर्य होना चाहिए, मैं बता रहा हूँ। ऑलरेडी सर का नाम ही है उसका अभी तुम पूछना चाहिए मैं सर को। उसके लिए क्यों हम गवर्नमेंट चौकट में रहते हैं, सर क्या फ्रीडम रहते हैं, कहाँ पर क्या भी काम कर सकते हैं। उसके लिए तुमको भी क्या अभी हम इतना दिया और क्या बना सकते। हाँ, थैंक यू। सुमेघा जनरल ॲक्च्युली मी इंजिनियर आहे, सॉफ्टवेअर इंजिनियर, पण नंतर प्रेग्नन्सी डिलिव्हरी ह्या सगळ्या ह्याच्यात राहून गेलं माझं करिअर. पण सुदैवानं मला आतिश सर आणि अपर्णा मॅडम भेटले आणि त्यांच्या मार्गदर्शनानं मी घर बसल्या सगळं माझा संसार सांभाळून, कारण की संसारानंतर एका चौकटीतच राहतो, तर ही चौकट सांभाळून, सगळ्या मर्यादा सांभाळून आपलं काहीतरी अस्तित्व जगाला दाखवण्याची प्रेरणा मला अपर्णा मॅडमांच्याकडून मिळाली. त्याबद्दल मी त्यांचं ऋणी राहणार आहे, कारण की उपकाराची परतफेड ही न करण्यासारखी आहे. त्यामुळं काही उपकार असे असतात की त्याच्या उपकाराच्या अधीनच राहावं. तर खूप खूप धन्यवाद सर मॅडमांसाठी. 2018-19 पासून पहिला सिल्क थ्रेड सुरुवात केलेली मी. घर बसल्या काय करायचं, त्यामुळे मी सिल्क थ्रेड बनवत गेले, पण त्याला मार्केट अवेलेबल नव्हतं. तर ह्या कोल्हापुरी टीमशी संपर्क आल्यावर मी ऑनलाईन सिल्क थ्रेड सुरू केलं. मग मॅडमांनी म्हटलं की एवढं तुम्हाला कलेत आवड आहे तर पुढे ठुशी वगैरे आपलं जे कोल्हापुरीची जे ट्रेडिशनल ज्वेलरी आहे ती शिका. मग मी ती शिकले आणि मग DC हँडीक्राफ्ट करून ट्रेनिंग आलं 1-4 महिन्याचं. मग त्याच्या थ्रू मी पुढं नवीन आणि काहीतरी शिकत गेले. त्यांच्याकडूनही प्रोत्साहन मिळालं की कला कोल्हापूरचंच आहे, पण त्यात आणि काही मॉडिफाय करू शकतो हे सुद्धा समजलं. म्हणजे क्रिएशन करायला जे मोटिवेशन आहे ते मिळालं. रॉ मटेरियल जास्त मिळायला पाहिजे असं वाटतं, कारण की लोकलमध्ये तितकंसं नाही भेटत. आणि लोकलमध्ये जरी ट्रेंड आला तर असं होतं की ते रॉ मटेरियल जेव्हा तो ट्रेंड खाली जातो तेव्हा ते रॉ मटेरियल अवेलेबल करतात. तर रॉ मटेरियल जास्त अवेलेबल झालं की आमची क्रिएटिव्हिटी पण वाढेल, की म्हणजे मटेरियल जास्त दिसेल तर त्यातून आम्ही काय करू शकतो हे महत्त्वाचं आहे. पेमेंटचा मला इतकी फायदा झाला की कोरोनामुळे घरची परिस्थिती, माझे मिस्टर ड्रायव्हर आहेत, मग माझ्या घरची परिस्थिती ही आता कोरोनामुळे हे जाणते. मी पण काही करत नव्हते. मग त्यावेळी ज्यावेळी मी समर्थचं माझं पेमेंट झालं ते मी जपून ठेवलं होतं, तेच माझ्या पोरग्याला कोरोना झाल्यावरती त्याचं बिल भागवलं. त्यामुळे मला घरातली पण एवढे म्हणतात की तू जे केलीस ते हे
ऋण तुझे फिटता येणार नाही, तू एवढं माझ्या फॅमिलीसाठी केलंच असते. माझे मिस्टरही म्हणतात, पै पाहुणे म्हणले तुला मी पैसे देतो, तू का काळजी करतीस. परंतु जे स्वतःच असतं ना ते स्वतःच असतं. आणि त्यानंतरही मी म्हणजे ज्यावेळी मी आता मला वाटतं मॅडम आपण 2006 पासून हे चालू केले, त्यावेळीपासून मी मॅडमांच्या साथ म्हणजे संगत आहे. त्यावेळीपासून मी घरी बसून काय करायचं म्हणून माझ्या सासूबाईने म्हणले तू काय करणार, तर मी ग्रॅज्युएशन ही कम्प्लीट करायला. 12वी झाल्यावरती माझं फक्त लग्न झालं, त्याच्यानंतरही माझी इच्छा होती की माझं ग्रॅज्युएशन हे कम्प्लीट झालंच पाहिजे. तर मी मुक्त विद्यापीठला ऍडमिशन घेऊन ह्यावेळी SY.BCom ला आहे. त्यामुळं अपर्णा मॅडमांच्यामुळं आणि प्रत्येक जण म्हणतात की आपला एक काहीतरी स्टेटस पाहिजे असं म्हणतात, परंतु मला वाटतं की आपणच आपला स्टेटस निर्माण करायचं असतं. माझ्या घरातलेही म्हणतात मला जेवढे ओळखत नाहीत ना तेवढे तुला येळगुड गावात सगळेजण ओळखतात. आणि मी आज कुठेही आता गेलो, एवढ्या मैत्रिणी, माझं लग्न झालं त्यावेळी मला एकही मैत्रीण नव्हती एवढ्यात, परंतु या क्लासच्या निमित्ताने एवढ्या मैत्रिणी झाल्यात की कोणाचं नाव असं म्हणजे सगळे असं चेहरा एकदम व्यवस्थित आहे आणि सगळ्या माझ्या मैत्रिणीच आहेत. आणि एक आमचं सगळ्यांचा मैत्रिणींचा असा ग्रुप तयार झालाय की प्रत्येकांचे विचार असू देत, विनिमय असू देत, प्रत्येकाचे पर्सनल प्रॉब्लेम असू देत. त्यामुळे आमची एक ह्या मॅडमांच्या आणि सरांच्या वतीने जे कार्यक्रम राबवतात ना त्यामध्ये आमच्या मैत्रीचंही एक उत्तम असं संघटन निर्माण झाल्यासारखं झालंय. पहिला आम्ही मैत्रिणींच्यात काही कार्यक्रम करत नव्हतो, कोणाची ओळखी नव्हतो, तर आता आम्ही सगळ्यांचे बर्थडे सकट सेलिब्रेशन करतो. का तर आमचे बर्थडे कोण करणार म्हणून आम्ही प्रत्येक जण सगळेजण म्हणून प्रत्येकाच्या घरी जाऊन आम्ही त्या मॅडमांच्या भरपूर ऋणी आहे की सगळ्याच मैत्रिणींच्या वतीने बोलते आम्ही तुमची ऋणी आहे. आमच्या मैत्रिणींचा संघटना छान खूप झालाय. आम्ही प्रत्येक महिन्यातून एकदा तरी आम्ही भेटतोच, असं करतो. हो. आणि त्यानिमित्तानं आज क्लासमध्ये आज ह्या वर्कशॉपला कोणी यायला तयार होत त्या नव्हत्या, तरी आम्ही सगळ्यांना सांगितलं काही नाही कर आपल्या मैत्रिणींचा ग्रुप तरी एकत्र भेटतो करतो, त्यामुळे आम्ही आज सगळेजण एकत्र आले. थँक्यू सर, मला इथं बोलायला संधी दिल्याबद्दल मी तुमचे आभारी आहे. आज कोल्हापूर महिला भगिनींच्या चेहऱ्यावर असणारं आत्मविश्वासाचं आणि चैतन्याचा वातावरण पाहिल्यानंतर आपली योजना योग्य दिशेला चालली आणि त्यातनं महिला सक्षमीकरणाचीच नव्हे तर देशातील कलाकुसरी जपण्याची सुद्धा एक परंपरा तुमच्या निमित्तानं या ठिकाणी जोपासली जाते. करवीर हँडीक्राफ्ट्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड या कंपनीच्या वतीनं डेव्हलपमेंट कमिशनर हँडीक्राफ्ट्स, मिनिस्ट्री ऑफ टेक्सटाईल्स, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्या माध्यमातून आपण घराघरातील महिलांना सक्षम करणं आणि त्याचबरोबर त्यांच्या माध्यमातून ज्या देशातल्या असणाऱ्या परंपरेतनं तयार झालेल्या वस्तू आहेत त्या विभागाचं ते वैभव आहे आणि त्या वैभवाला देशाला जोडून ठेवणं, परकीय लोकांचं अनुकरण करणं फार सोपं आहे. इम्पोर्टेड गोष्ट म्हणजे फार लोकांना पूर्वी त्याचं कौतुक असायचं. माझ्याकडे इम्पोर्टेड गाडी आहे, इम्पोर्टेड परफ्यूम मी मारतो, गॉगल कोण इम्पोर्टेड घालायचा. पण मेड इन इंडिया आणि मेक इन इंडिया या माध्यमातून लोकजीवनामध्ये आपल्या वस्तूंचं सुद्धा अनुकरण करता आलं पाहिजे आणि त्याला भविष्य मिळवून देता आलं पाहिजे. यासाठी म्हणून एक चांगल्या पद्धतीची योजना या ठिकाणी आखण्यात आली आणि त्यामध्ये चंद्रशेखर सिंगजी या ठिकाणी जे असिस्टंट डिरेक्टर आहेत TCSचे, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय शिवाजीराव बागल साहेबांच्या आशीर्वादानं आतिशजी चव्हाण, अपर्णाजी चव्हाण आणि आमचे बंधू सन्मान्य अमरसिंह बागल यांच्या माध्यमातून घराघरापर्यंत ही व्यवस्था पोहोचवण्याचं काम या ठिकाणी होतं आहे. मी मगापासून मी तुम्हाला मुद्दा म्हणून बोलायला लावलं की आजच्या दिवशी ऐकणं आमच्याकडनं याच्यापेक्षा तुम्हाला काय बदल झाला आयुष्यामध्ये हे ऐकणं याच्यामध्ये फार मोठं समाधान आहे. आणि मला मनापासून आनंद आहे. हा कार्यक्रम खरं तर संध्याकाळचा ताई आपण घ्यायचा ठरवला होता. आज संध्याकाळी कार्यक्रम होता. तुमची दुधाची वेळ आम्ही जाणून घेऊन
तसा तो कार्यक्रम आखला होता, पण मला मुख्यमंत्री महोदयांच्याबरोबर बैठक मुंबईला असल्यामुळे मला थोडंसं गडबडीनं जावं लागणार आहे. कोल्हापुरी साज असेल, ठुशी असेल किंवा त्या ठिकाणी आपण ज्या ऑर्नामेंट्स या ठिकाणी तयार करायचो हे पारंपरिक आपल्याकडे असणारे ऑर्नामेंट्स आहेत. आईच्या अंगावर असणारा कोल्हापूरचा साज त्या काळामध्ये पुढच्या पिढीपर्यंत यायचा, मुलीकडे तो यायचा, मग नातीकडे जायचा आणि ती एक कोल्हापुरी परंपरा म्हणून या ठिकाणी जिथं जाईल ती कोल्हापूरची मुलगी ओळखायची कशी, तर महाराष्ट्रात कुठं आणि देशात कुठे असेल तर जिच्या गळ्यात कोल्हापुरी साज आहे तर तिची एक वेगळी आयडेंटिटी उठून दिसायची. आणि आपली असणारी परंपरा कुठंतरी मॉडर्नायझेशनच्या नावाखाली देशावरच संक्रमण व्हायला सुरुवात झालं. आपण परदेशी वस्तूंच्याकडे जास्त आकर्षित व्हायला लागलो आणि आपल्या देशी वस्तूला काही किंमत आहे की नाही असं वाटायला लागलं. आणि अशा परिस्थितीमध्ये कुठंतरी तो रिफॉर्म येण्याची गरज होती. आपल्या देशाच्या वस्तूंना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये किंमत मिळवून द्यायची झाली तर निश्चितपणे पहिल्यांदा आपण त्याची किंमत ओळखली पाहिजे. आणि ज्यावेळी आपण स्वतःपासून सुरुवात करतो, आपल्या घरापासून सुरुवात करतो देशी गोष्टींना, आता पूर्वी रासायनिक खतं नव्हती आपल्या देशामध्ये, हा देशच ऑर्गॅनिक होता आणि ऑर्गॅनिक देशामध्ये जे काही पिकेल ते ऑर्गॅनिकली पिकवलं जायचं. पण एक काळ असा आला की पोट भरायला अन्नधान्याची कमतरता भासायला लागली. त्यावेळी हरित क्रांतीच्या नावाखाली आपल्याकडे मोठ्या प्रमाणात परदेशातनं फर्टिलायझर्स मागवली गेली आणि ते फर्टिलायझर्स इतकी सडळ हातानं गावागावामध्ये वाटली गेली की त्यांना वापरायचं तंत्र सांगितलं नाही. फर्टिलायझर वापरलं की पटकन पिकं या ठिकाणी येतात, ह्या भूमिकेतनं शेतकऱ्यांनी ती मोठ्या प्रमाणात वापरायची व्यवस्था लावली आणि आज त्याचे दुष्परिणाम दिसत आहेत की कॅन्सर सारखा आजार त्या काळामध्ये आम्हाला कुणी ट्रेनिंग दिलं असतं की कित प्रमाणात त्या ठिकाणी वाचायचं, लावायचं, टाकायचं तर निश्चितपणे शेतीवर होणारे दुष्परिणाम आज आपण थांबवू शकलो असतो. मातीचा पोत सुद्धा सांभाळता आला असता. पण त्या काळामध्ये ती गरज होती. पोटं भरण्यासाठी आपल्याला धान्य मोठ्या प्रमाणात पाहिजे होतं. आपण परदेशामधनं धान्य आणत होतो. 72चा दुष्काळ पडला होता त्यावेळी तो कुठला मिलो तांदूळ का काय यायचं ते गहू का काय, तर त्यामध्ये मी सुकडी परदेशात नाही यायची आपल्याकडे. जे जनावरांना सुद्धा आज आपण घालणार नाही तसं अन्नधान्य आपल्या लोकांना खायला घालावं लागत होतं. ही परिस्थिती ह्या देशाची होती. आणि आज आपण बघितलं तर एखाद्या मार्केटमध्ये मॉलमध्ये गेलात आणि फर्टिलायझर युक्त एखादं धान्य अन्नधान्य त्या ठिकाणी असेल, भाजीपाला असेल आणि ऑर्गॅनिक या नावाखाली म्हणजे सेंद्रिय पद्धतीनं जे केलंय त्याचा जर या ठिकाणी स्टॉल असेल तर 10 रुपयाची पेंट जर समजा फर्टिलायझरची असेल तर तीच ऑर्गॅनिकची पेंट 100 रुपयाला आहे. म्हणजे हेच वस्तू जी आपल्याकडे वंश परंपरेनं चालत आली होती आज आम्ही सांगतोय गोमूत्रामधनं करा, गाईच्या शेणापासनं करा, ऑर्गॅनिक शेती करा, डायव्हर्ट व्हा. आपली परंपरा जग सांगायला लागलंय. आमच्याकडचा योगा आता जागतिक पातळीवर गेला. आमच्याकडं योग परंपरा पूर्वीपासून आहे पण टीव्हीवर पाहिल्यानंतर जागतिक योग गुरु जेवढे महाराष्ट्रात आणि देशात नाहीत तेवढे परदेशात आहेत. आणि त्यांचा जर तुम्ही कमाई ऐकलात तर स्वतःचं शरीर निरोगी ठेवण्यासाठी जग भारताच्या परंपरेचं या ठिकाणी अवलोकन करतं. ही परिस्थिती आज तयार होतीये. मग भारतीय बाजारपेठ का डिस्टर्ब झाली? आपण भारतीय बाजारपेठेला सुद्धा ती ऊर्जित अवस्था आणायची झाली तर आपल्यामधनं असणाऱ्या गोष्टींना परत बाजारामध्ये वेगळ्या पद्धतीनं पॅकेजिंग, मार्केटिंग आणि त्या दृष्टिकोनातून त्याचं ॲडव्हर्टायझिंग करणं या ठिकाणी गरजेचं आहे. पूर्वी दंतमंजन आपण ती ह्याची काडी कशाची लिंबूची ते नीमची काडी घेऊन सुद्धा लोक आपली जुन्या काळातली दात घासायची. त्यांचे दात व्यवस्थित होते आणि त्यांचं वय त्यांचं दाताच आता तुम्ही बघितलं असेल माझ्या पंजोबांचे दात अजून सुद्धा व्यवस्थित आहेत. त्यांच्या काळामध्ये कुठेही कोलगेट नव्हती. दंतमंजन ते घरगुती पद्धतीनं या ठिकाणी ते करायचे आणि त्या पद्धतीनं ते करायचे. पण आपण ते दंतमंजन विसरून गेलो आणि जगात जे चाललंय ते आपल्या देशात आपण हळूहळू अवलंबायला सुरू केलं आणि आपण हळूहळू त्याचे गुलाम होत गेलो. म्हणजे ज्या गोष्टी बाहेर न येतात त्याचे आपण सहज सवयीचा माणूस गुलाम होतो ना. तुमच्या घरामध्ये आज आईनं खूप चांगला स्वयंपाक केलाय म्हणून जेवायला येणारी मुलांची जी संख्या असते एका बाजूला मॅगी करून ठेवायची आणि दुसऱ्या बाजूला आपण घरामध्ये सात्विक आहार व्यवस्थित आहे. पोर कुठल्या बाजूला जाईल? शेवयाकडे जास्त जात आहे. नूडल्स त्यांनी पॅकेज करून आणले
त्याची चव त्यांनी ओळखलं काय नेमकं मार्केटमध्ये लागतं. आपण सुद्धा आता ओळखलं पाहिजे की मार्केटची गरज काय आहे, काय नेमकं त्यांना अपेक्षित आहे, जगामध्ये काय चालतंय तेच निर्माण करण्याची या ठिकाणी आपण विचार केला पाहिजे. पूर्वी जे पिकत होतं ते विकलं जात होतं, आता जे विकलं जातंय ते पिकलं गेलं पाहिजे. जे मार्केटमध्ये चालतंय त्याचं आपण संशोधन केलं पाहिजे. ह्या आर्टिफॅक्ट्स आपण या ठिकाणी डोळ्यासमोर ठेवता, आपण आर्टिझन्स आहात, त्या पद्धतीनं आपण करता, पण तुम्ही एवढंच लिमिटेड स्वतःला ठेवू नका. हे करत असताना ही पहिली पायरी आहे तुमच्या आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टिकोनातून. आयुष्यामध्ये तुम्ही स्वतः उद्योजिका झाल्या पाहिजेत. यातनं काय अपेक्षित आहे तर तुम्ही आयुष्यभर आर्टिझन राहिला तर ही यशस्वी झाली नाही योजना. या योजनेला जर यशस्वी व्हायचं झालं तर त्यामधनं तुम्ही स्वतःचा आत्मविश्वास वाढत वाढत प्रत्येकाचा काय ना काहीतरी छोटा मोठा व्यवसाय हे सोडून सुद्धा आपला या ठिकाणी उभा करता आला पाहिजे. घरचा भार घेत असताना जिरगेताई सांगताना सांगितल्या की करोनाची महामारी आल्यानंतर अनेक तरुणांचे जॉब्स गेले. घरामध्ये जाऊन त्या ठिकाणी चव्हाणसाहेब मुलं जाऊन बसली, कुठेही भैया एखाद्याला माझ्याकडे तर रोज अर्ज आहेत 100 पोरांचे, शिकलेली पोरं, आणि त्या मुलांना वाटतं की आता आम्ही काय करायचं, कशा पद्धतीनं जायचं. पण घरच्या गृहिणींनी हे सगळं दालन या ठिकाणी आपल्या घरामध्ये सांभाळत असताना इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा कसा फायदा घ्यायचा याचं एक उत्तम उदाहरण ही योजना आहे. कुठं विकू हे वाटणारीसाठी म्हणून जगाची बाजारपेठ ते ॲमेझॉन असेल, फ्लिपकार्ट असेल, याच्या निमित्तानं आता या ठिकाणी हे दालन घरापर्यंत त्या ठिकाणी जाऊन पोचलंय. आणि टीमवर्क काय असतं, आज तुम्ही एकत्र आल्यानंतर त्यांनी एक शब्द अतिशय चांगला वापरला, मी ह्यात पैसेही कमवले आणि मैत्रिणी कमवल्या. म्हणजे 2 गोष्टी त्यांनी आयुष्यामध्ये कमवल्या. आई वडील तुमची चॉईस आहे का तुम्ही कोणाच्या पोटी जन्माला घ्यायचं, भाऊ बहीण, तुमचा भाऊ कोण असता, बहीण कोण असते, नवरा तेवढा चॉईसनं कधीतरी निवडता येतो, ते पण आपल्या देशात क्वचितच होतं काही वेळा. पण चॉईसनं काय करता येत असेल तर मैत्री, म्हणजे मी कुणाशी मैत्री करावी, जितकं पवित्र बंधन परमेश्वरानं या ठिकाणी रक्ताचं निर्माण केलं असेल, नात्यांचं निर्माण केलं असेल, तेवढंच ते मैत्रीचं सुद्धा पवित्र बंधन आहे की ज्यावेळी तुम्ही एखाद्याशी मन जोडता आणि त्या मनातनं एकमेकाच्या दुःखाचे आपण साथीदार होता, रक्ताच्या नात्या इतकीच ती मैत्री या ठिकाणी ज्यावेळी घट्ट होती त्यावेळी परमेश्वर प्रसंगाच्या वेळी या ठिकाणी मैत्रीच्या रूपानं उभा राहतो. काही वेळा घरचे सुद्धा पाठ फिरवतात, पण मैत्री त्यावेळी जागते आणि त्या मैत्रीला जागलेल्या भगिनी त्या प्रसंगाला परमेश्वराच्या रूपानं त्या ठिकाणी उभे राहतात. एखादी संधी एखाद्या गृहिणीला मिळाली की त्याचं ती सोनं करते. आज अपेक्षेनं तुमच्याकडे घर पाहतंय आणि मला वाटतं की त्यांचं एक, मी ऐकत असताना मला एक गोष्ट आवडली की त्या सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत, 2 टोकं आहेत. ह्या सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत, त्यांचे पती ड्रायव्हिंग करतात, कष्टाने या ठिकाणी जीवन जगतायत, आणि ज्यावेळी गरज लागेल त्यावेळी त्या भगिनीच्याकडं तिचं घर आज आदरानं पाहायला लागलं की नाही, हिच्यामुळं करोनाच्या काळामध्ये आपल्याकडे त्या ठिकाणी काही पैसे असू शकले आणि त्या ठिकाणी, कारण ड्रायव्हिंग त्यावेळी शक्य नव्हतं, त्यावेळी सगळेच बंद होतं, व्यापार बंद होता, बाहेर जायचं बंद होतं, त्यांचे असणारे सगळे प्रयत्न उपयोगाला आले आणि समर्थमधनं काही पैसे त्या ठिकाणी मिळाले असं त्यांनी मला ताई सांगितलं. ते स्वामी समर्थांसारखं भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, तशी ती योजना समर्थपणे तुमच्या पाठीशी उभी राहिली. हे कुणीतरी सांगणारं लागतं आयुष्यामध्ये. प्रत्येकाला कुठंतरी आधार आयुष्यामध्ये एखादा पाहिजे असतो की त्यावेळी भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. अपर्णाताईने हे तुमच्यामध्ये रुजवलं आणि सांगितलं भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, आणि प्रत्येकामध्ये तो आत्मविश्वास निर्माण केला की तुम्ही हे करू शकता, तुमच्या बरोबरीनं मी करेन, आणि प्रत्येक प्रसंगाला आपण एकमेकाच्या साथीनं यातनं मार्ग काढत जाऊ. आता मॅन्युफॅक्चरिंगमध्ये या ठिकाणी ही कंपनी उतरते, मला मनापासूनचा आनंद आहे. ग्रामीण भागामधली तयार होत असलेली व्यवस्था ज्याच्यामध्ये सेकंडरी आपण ज्याच्याकडे युनिट म्हणून कायम पाहतो, अजून कोल्हापुरी चप्पलला GI टॅगिंग झालेलं नाही, GIचं हे मिळालंय पण अजून त्याची अंमलबजावणी झालेली नाही. मी सिंग साहेबांना या ठिकाणी सांगितलंय की आपण त्याची एक खास बैठक या निमित्तानं करू की जेणेकरून तुम्हाला GI त्याचा प्राप्त झालाय, आता त्याला भविष्यामध्ये तुम्हाला वापरता आला तो, तर जगभरामध्ये तुमचा प्रोडक्ट ऑथेंटिकली त्या ठिकाणी जाऊ शकतो. आणि त्याच्यासाठी जी काय शासन स्तरावर जे प्रयत्न करायचे आहेत, तुमचा प्रतिनिधी भाऊ म्हणून मी निश्चितपणे त्याच्यासाठी प्रयत्न करेन. पण आता जरासं होरायझन बदलण्याची गरज आहे. आज दिल्लीला गेल्यानंतर मी पूर्वीच्या काळामध्ये गल्लीतनं दिल्लीला गेलो, म्हणजे ग्रामपंचायत सदस्य होतो, जिल्हा परिषद सदस्य झालो आणि मग दिल्लीपर्यंत गेलो. ते गेल्यामुळं गल्लीत काय चाललंय हे मला माहिती होतं.
आणि तिथं काय रिफॉर्म आणायचे आहेत आणि त्यामधनं मायक्रो प्लॅनिंगमध्ये आमच्या भगिनींना तिथं काय अपेक्षित आहे, नवतरुणाईला काय अपेक्षित आहे, वडीलधाऱ्यांना त्या ठिकाणी काय अपेक्षित आहे. मला अपेक्षित तुमच्याकडनं एवढंच आहे की हे एक युनिट तुम्ही आता अतिशय चांगल्या पद्धतीने चालू ठेवलंय. याच्यामधनं सगळ्यात मोठी आयडेंटिटी क्रायसिस काय होतं सांगू का, घर बसल्या मला काहीतरी काम द्या असं महिलांचं एक सारखं म्हणणं असतं. पण ज्यावेळी ती महिला, मी माझ्या बायकोपासून सांगतो, म्हणजे जसं मी खासदार झालो त्यावेळी मला आत्ता पगार चालू, मी बिनपगारी फुल अधिकारी होतो परवापर्यंत. आणि वेदांतिकांनी घरी, मी सुशिक्षित बेरोजगार ज्यावेळी होतो त्यावेळी लग्न झाल्यानंतर त्यांनी ठरवलं की घरात त्यांचं डायटिक्स झालंय, पण त्यांनी डायटिशियन म्हणून काम केलं. तुमचं जसं सॉफ्टवेअर इंजिनियर तुम्ही सॉफ्टवेअरमध्ये काम नाही केलं, तसं त्यांचं डायटिक्स झालं, त्यांनी ते काम नाही केलं. आणि त्यांनी लहान मुलांचं ड्रेस डिझायनिंगचं काम सुरू केलं. आता मी म्हटलं लहान मुलांचं ड्रेस डिझायनिंगचं ह्यांना काय माहीत नाही, सुद्धा माहीत नाही, कधी कुठं ट्रेनिंग घेतलेलं नाही, काय नाही. पण काही महिलांच्याकडे उपजत गुण असतात, क्रिएटिव्हिटी अँगल असतो. त्यांना ते कळत नव्हतं कसे करायचे, काय करायचे, पॅटर्न्स कसे करायचे, डिझायनिंग कसं करायचं, रेट कसा लावायचा, फॅब्रिक कुठनं घ्यायचं, काही माहीत नव्हतं. बरं, सासू खासदार, सासरे त्यांचे म्हणजे माझे आजोबा खासदार, नवरा जिल्हा परिषदेला सदस्य, उपाध्यक्ष, बघण्यासारखं काही नाही मागा. पण तरी सुद्धा त्यांची इच्छा होती की मी स्वतःची आयडेंटिटी करणार. काय आयडेंटिटीची गरज आहे असं पुरुष म्हणून मला वाटणं, 2 मिनिटं एवढं सगळं तुझ्याकडे आहे आणि काय आयडेंटिटी, ह्यातलंच काहीतरी बघ. पण महिला म्हणून आई वडिलांचे संस्कार मिळालेल्या ज्या मुली आहेत त्यांना पुढे जात असताना जे शिक्षण त्यांना मिळाले त्या शिक्षणाचं कुठंतरी उपयोग परत आपल्या वतीनं व्हावा. तिने म्हटलं की तुमचं जे आहे ते तुमचं आहेच, ते आपलं आहेच, पण त्याचबरोबर माझं म्हणून मला जे आवडीचं करायचं आहे त्याची संधी मला पाहिजे. आणि तिने ते मार्ग निवडला. मी नवरा म्हणून बघितलं काय चाललंय. पहिल्या दिवशी ज्या दिवशी एक्झिबिशन होतं ताई, हे रेडियंट हॉटेल आहे, याच्या बाजूलाच पर्ल हॉटेल आहे. पर्ल हॉटेलमध्ये अशाच हॉलमध्ये स्टॉल लावला होता. पहिल्या दिवशी मी बघायला गेलो काय चाललंय काय नाही, कोण गिराईक येतंय काय. मैत्री, म्हणजे आता तुम्ही जसं मैत्री म्हटलं ना, त्यांनी सगळ्या मैत्रिणींना फोन केले की एक्झिबिशन आहे, तुम्ही लहान मुलांना तुमच्या घेऊन या. बघायला म्हणून आली. पहिल्या दिवशीचा सेल 4 लाख रुपये लहान मुलांच्या कपड्यांचा. म्हटलं हे आमच्यापेक्षा भारी कपडा धंदा आहे. म्हणजे 4 लाख रुपये एका दिवसाचा सेल. त्यांचा पहिल्या एक्झिबिशनची सुरुवात होत असताना मीही चक्रावून गेलो की बाबा जर समजा प्रोडक्ट व्यवस्थित असेल, क्रिएटिव्हिटी असेल, ब्रँड नसली तरी चालती, ब्रँड नंतर क्रिएट होती, पण तुमच्याकडे जर कौशल्य असेल तर तुम्ही निश्चितपणे पहिलं पाऊल आत्मविश्वासानं टाकलं तर निश्चितपणे मी या ठिकाणी सांगेन लहान मोठं बघायचं कारण नाही. त्या ज्या ताई म्हणाल्या की ते घरातल्यांना कौतुक, आम्हाला आता त्यांचं एवढं कौतुक आहे, आज सुद्धा त्यांचा सेल म्हणजे माझ्या पगारापेक्षा जास्त आहे. आणि उद्या माझं काही बरं वाईट झालं तर माझ्या बायकोवर घर चालेल इतकी ती सक्षम आहे, याचा मला मनापासूनचा आनंद आहे. कुटुंबाचा गाडा हा 2 व्यक्तींवर चालतो आणि ते चालत असताना स्त्री आणि पुरुष समान म्हणणं फार सोपं आहे, पण स्त्रीला बरोबरीचा दर्जा देत असताना आर्थिक पद जर तिची बरोबर असेल तरच तिचं स्वातंत्र्य ठळकपणे उठून दिसतं आणि ती स्वतंत्र आणि मुक्तपणे स्वतःचे निर्णय घेऊ शकते. म्हणून आपल्या देशातल्या महिला ह्या आर्थिक निर्भर झाल्या पाहिजेत. आत्मनिर्भर, याच्यामध्ये आर्थिक निर्भरता, स्वनिर्भरता ही अत्यंत महत्त्वाची आहे. घरामधनं जे आपल्याला येतं ते पॅकेज म्हणून येतं, तिचं बघत बघत माझी, आता मी त्या मुलीला विचारलं तू कितवीला आहे बेटा, 10वीला आहे, माझी अजून 4थीला आहे. तिनं मास्क काढून विकायला चालू केलंय कोरोनाच्या काळामध्ये. तिनं लहान मुलांचे डिझायनर मास्क म्हणे पेंटिंग्स करते ती. हे छोटे छोटे आता तुम्ही पॉट दिला ना मला हंडा, तसं ती पेंटिंग करते आणि आईचा जिथं स्टॉल असेल तिथं तिचं बारकं लावलेलं असतं. नवीन उद्योजिका तयार आहे. मी मुद्दामून सांगेन तिचा बाप खासदार आहे, तिचं तिला काय कौतुक नाही, तिची आई कोण आहे तिचं कौतुक नाही, पण एखादं छोटंसं सुद्धा ग्रीटिंग कार्ड तिचं विकलं गेलं ना. काल रक्षाबंधनला तिनं काही राख्या विकल्या तर ती बाबा हे बघ एवढं मी विकून आणलंय, तुमचं काय. कौतुक वाटतं की स्त्री आणि पुरुष समानता हे बोलण्याचे शब्द नसून ते वागण्याचे आणि अवलंबण्याचे गोष्टी आहेत. मला एकच मुलगी आणि आम्ही ठरवलं एका मुलगीवर बास, कारण ज्या मुलीवर आम्ही संस्कार करू ती 10 मुलांच्या सारखं काम करू शकेल इतका विश्वास तिच्यामध्ये आम्ही निर्माण करू शकलो तर निश्चितपणे आयुष्य सार्थकी लागतं. या काळामध्ये मुला मुलींच्या मध्ये बदल करण्यापेक्षा आपल्या विचारामध्ये बदल करणं आणि कर्तृत्वानं मुलांना पुढे जाण्यासाठी म्हणून ती आयाम तयार करून देणं ही अत्यंत गरजेचं आहे.
माझ्या कुटुंबामध्ये मी ती स्त्री शक्तीची ताकद अनुभवतोय. आई खासदार होत असताना डायरेक्ट किचनमधनं खासदार झाल्या होत्या. माझे वडील वयाच्या माझ्या 3 वर्षाचा असताना मी गेले आणि माझा धाकटा भाऊ 6 महिन्याचा होता. माझे आजोबा गेले त्यावेळी मी शाळेमध्ये होतो. त्यावेळी आजोबा सक्षम होते, पण आजोबा गेले त्यावेळी मी शाळेमध्ये होतो. आणि ज्यावेळी त्यांनी हातामध्ये सूत्र घेतली त्यावेळी त्यांना शिकवणारं कोणी नव्हतं. त्यांनी स्वतःच्या ताकदीवर लोकसभेच्या, ग्रामपंचायतीला आपण पडलं तर परत उभं राहायचं, ग्रामपंचायतीला आणि एवढ्या साठमारीमध्ये खासदार व्हायचं फार अवघड. त्या 5 वेळा लोकसभा लढल्या. त्यामधल्या 2 वेळा पहिल्या सुरुवातीला पराभव झाला आणि 2 वेळा त्या यशस्वी झाल्या, तिसऱ्यांदा परत पराभूत झाल्या. पण लढण्याची जी इच्छाशक्ती असते स्त्रीमधली, जर समजा आमच्यासारखा असता तर ते म्हणलं असतं ठीक आहे, एकदा पैसे खर्च झालेत, काय हौस भागायची ती भागली, परत काय त्या नादाला लागायला नको. पण त्यांची इच्छाशक्ती इतकी प्रबळ होती. आपल्या घराचं नाव जपलं गेलं पाहिजे. बहुजन समाजाचं जे व्रत मानेसाहेबांनी हातामध्ये घेतलंय, त्या कुटुंबाची पुण्याई इतकी मोठी आहे. त्या पुण्याईला आपल्या कर्तृत्वाची जोड दिली तर निश्चितपणे त्याचा फायदा आपल्या लोकांना करून देता येईल. ह्या आत्मविश्वासानं त्या काम करत राहिल्या. त्या जर थांबल्या असत्या तर ट्रेनिंग सेंटरमध्ये मी भाषण द्यायला कायमपणे येत राहिलो असतो. कारण बोलता येतंय, कृतीची जोड लागते. बोलण्याला जर कृतीची जोड असेल तर निश्चितपणे तुमची प्रगती त्या पद्धतीनं उठत जाती. आपने जो शुरुआत में बोला, नाम में ही धैर्य है. धैर्य पेशेंस है. पेशेंस के साथ आपको रुकना पड़ेगा, थोड़े दिन धैर्य रखना पड़ेगा. उसके बाद यश है. धैर्य का स्पेलिंग आप अगर स्प्लिट करो इंग्लिश में, धैर्य, यश और शील, तीनों का समागम उस स्पेलिंग में है. यश अगर आपको आना है तो आपको थोड़ा धैर्य रखना पड़ेगा, यश जरूर आएगा. बच्चे का नाम यश रख के वो नहीं आने वाला. आपको मेहनत करनी पड़ेगी और खुद की मेहनत पे विश्वास होना बहुत जरूरी है. आणि ते करत असताना शील, विथ कॅरेक्टर, विथ विजडम, हे जर तुम्हाला करता आलं तर निश्चितपणे भविष्याच्या प्रत्येक पावलावर तुमच्याकडे आदरानं बघण्याच्या लोकांच्या नजरा या ठिकाणी बदलतील. हा महिलांचा समूह गावाचा कायापलट करतोय अशी चर्चा ज्यावेळी चालू होईल, ह्या पंचकृषीमधनं एक नवीन संदेश त्या ठिकाणी जाईल आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या मातीतल्या ह्या रणरागिनी ताराराणींचा विचार घेऊन एका वेगळ्या उंचीवर त्या ठिकाणी जातील असा विश्वास या निमित्ताने या ठिकाणी बाळगतो. तुम्हाला जिथं अडचण येईल तिथं ही मंडळी मार्गदर्शन करायला आहेतच, पण वरच्या पातळीवर आता ही केंद्र शासनाची योजना आहे आणि मी तुमचा केंद्र शासनाचा प्रतिनिधी आहे. त्या दृष्टिकोनातून भारत सरकारच्या वतीनं ज्या काही अमेंडमेंट्स करायच्या आहेत, यामध्ये काही दुरुस्त्या करायच्या असतील, योगायोगानं टेक्स्टाईल कमिटी जी आहे राष्ट्रीय, त्या टेक्स्टाईल कमिटीचा सुद्धा नॅशनल कन्झिक्युटिव्ह समितीचा मी सदस्य आहे. त्यामुळं पूर्वी स्मृती इराणी जी आधी त्याच्या हे होत्या, आता पियुष गोयल साहेबांच्याकडे ते या ठिकाणी खातं आलंय. टेक्स्टाईल माझ्याकडे आहे आणि IT माझ्याकडे आहे. IT मधनं टेक्स्टाईल शेती मागत होतो मी, पण ते काही दिलं नाही, ते आता पुढं मिळेल. पण IT टेक्स्टाईल्स यासारख्या ह्याच्यामध्ये माझं आता काम चालू आहे. निश्चितच यामध्ये काही नवीन सुधारणा असतील तर तुम्ही मला इनपुट्स दिल्या तर निश्चितपणे नॅशनल रिफॉर्म त्यामध्ये आपल्याला करता येईल. आणि ह्या भविष्य काळामध्ये ह्या महिलांच्यासाठी म्हणून घराघरापर्यंत त्यांना स्वावलंबी बनवत असताना, आत्मनिर्भर बनवत असताना, जे ह्या देशाच्या खऱ्या नारी शक्तीचं रूप आहे ते जगासमोर येण्यासाठी म्हणून निश्चितच हे आपण व्रत हातामध्ये घेऊया. करोनाचं संकट आपल्यावरनं आहे, आपली काळजी घेत घेत मास्क सगळ्यांचे चेहऱ्यावर आहेत, काही लोकांचे खाली आहेत. मी भाषण करतोय म्हणून माझा मी इकडे ठेवलंय. करोनाचं संकट अजून गेलेलं नाही. आपण आपली काळजी घेत घेत हे करणं गरजेचं आहे. कारण तुम्ही सुरक्षित असाल तर कुटुंब सुरक्षित आहे. आणि तुमची पहिली काळजी घेणं, आरोग्याची, स्वास्थ्याची काळजी घेणं आणि त्यानंतर लोकांना मदत करत राहणं, आपल्या कुटुंबाचा आधार म्हणून आपण काम करत राहणं. जी आता तुझं नाव काय? साक्षी. साक्षीच्या साक्षीनं सांगतो, उद्या जर तुम्ही हे सगळं असं केलं आणि लहान मुलांना असं मुलांना घेऊन यायला लावा. 10वीची मुलगी ती येते, ऐकते आई काय करते, आई कुठे काय करते म्हणायचं, कुठे सिरियलच निघणार नाही. त्यावेळी तुम्हाला कळेल की आई काय करते, बहीण काय करते, ताई काय करते. आणि मग तुम्ही एकमेकाचं करताना बघून, माझी मिसेस करते म्हणून माझ्या मुलीला मला सांगावं लागलं नाही, तिनं तिचा स्टॉल लावायला चालू केलं. आणि त्यांचा सेल किती याच्यापेक्षा त्यांचं मनाचं समाधान किती हे फार महत्त्वाचं आहे. कोणतीही गोष्ट तुम्ही पैशानं दरवेळी आपण मोजायचं कारण नाही, तुमची भावना त्यात किती जोडली गेली, कष्ट किती करतोय आणि तुमची आवड त्यामध्ये त्या ठिकाणी किती आहे. तुम्ही आवडीनं एखादी गोष्ट केली तर त्याचा मोबदला तुम्ही पैशात मोजू शकत नाही. एक आर्टिस्ट, जाता जाता एक गोष्ट सांगतो, एक आर्टिस्ट होता, तो असंच पेंटिंग काढत होता. मग त्याच्यासमोर एक महाराज बसले, ते म्हणले माझा फोटो काढ.
तो म्हणला साहेब बसा. महाराजांच्या समोर त्याला 10 मिनिटात त्यांचा फोटो असा रेकॉर्ड होऊन टाकला. महाराज म्हणले अतिशय सुंदर, हुबेहूब झालाय, खूपच सुंदर. काय किंमत आहे ह्या पेंटिंगची? तो म्हटला 10 लाख रुपये. अरे म्हटलं तू 10 मिनिटात हे पेंटिंग काढलंस? हो महाराज, हे काढलं मी 10 मिनिटात, पण त्याच्यासाठी मी माझ्या आयुष्यातली 10 वर्ष खर्च केलेत, त्यावेळी ते 10 मिनिटात काढू शकलो. तुमच्या कलाकृतीची किंमत, त्याची असणारी एखादी गोष्ट, आर्टिझन होणं म्हणजे फार अवघड काम आहे आणि कलेची किंमत कोणीही करू शकत नाही. तुम्ही ठरवाल ती किंमत होऊ शकते आणि ती करण्याच्यासाठी तुमची ब्रँड एस्टॅब्लिश झाली पाहिजे. आणि ज्यावेळी ही ब्रँड एस्टॅब्लिश होईल, त्या ब्रँडचं एखादी गोष्ट घेणं फार मोठं हे असतंय. कोल्हापुरी चप्पल पण मिळते आणि लुई विटॉनचं पण मिळते. लुई विटॉन नावाची एक कंपनी आहे की जी मगरीच्या कातड्यापासून सुद्धा त्या बॅग्स, हँडबॅग्स आणि हे ते तयार करते. त्यांचे इम्पोर्टेड बॅग देतात. आणि दुसरं बूट आणि हे चप्पल आणि हे करतात. एका शूजची किंमत 1.5 लाख रुपये. एका शूजची जर किंमत घ्यायची आणि त्याच महिला बॅग घेऊन फिरतात, 3.5 लाखाच्या खाली बॅग नाही. लुई विटॉन. मग आमचं कोल्हापुरी पायतान कुठं आहे? ते लुई विटॉन असेल तर आमचं पायतान पण तितक्याच तोलामोलाचं होऊ शकतं, पण त्याचं मार्केटिंग करायला आम्ही कमी पडलोय. आम्ही तिथंपर्यंत ते नेण्याला कमी पडलोय. कदाचित त्याचं प्लेजर या जगाला, मार्केटला कळालं आणि त्याची ब्रँड म्हणून एस्टॅब्लिश झाली आणि GI त्याला त्या ठिकाणी मिळाला, तर त्याची एक्सक्लुझिव्हिटी आणि तुम्ही तयार करतायत त्याला एक युनिफॉर्मिटी त्या ठिकाणी तयार झाली. मगाशी जे ताईंनी सांगितलं की रॉ मटेरियलची अडचण आहे, रॉ मटेरियल तुम्ही ऑलरेडी आता करायचा संकल्प घेतलाय, त्याच्यामुळं येणारं प्रोडक्ट एका युनिफॉर्म पॅटर्न मध्ये त्या ठिकाणी असेल आणि त्याचा क्वालिटी ही इतर मार्केटच्या कुठल्याही प्रोडक्टपेक्षा डिफर होणार नाही. सातत्यानं तो क्वालिटी कंट्रोल तुम्हाला मेंटेन करता येईल. निश्चित जे लॅक्युनाज आहेत ते तुम्हाला समजायला लागले, त्या अतिशय अचूकपणे बोलल्या की ही लॅक्युना आहे आणि ते ह्यामध्ये करेक्ट केलं पाहिजे. पण त्या दिशेनं ऑलरेडी तुमच्या संस्थेनं त्या ठिकाणी काम करायला चालू केलं. हा माझा परिवारच आहे आणि माझ्या परिवाराची लोक इतकं चांगलं करतायत. मी माने साहेबांचं बागल कुटुंबीय हे घरचं आहे आणि ह्या आमच्या कुटुंबाबरोबर इतकं चांगलं काम झालेल्याचं अपर्णाताई मला मनापासूनचा आनंद आहे की तुम्ही सगळी टीम म्हणून ग्रामीण भागामध्ये, मी विचारलं काकांना किती महिला ह्यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत, तर 1000 लोकांचं युनिट मला म्हटले की असं या पंचकृषीमध्ये त्या ठिकाणी तयार झालंय. 1000 महिलांच्या पर्यंत हा विचार जाऊन पोचणं म्हणजे 1000 घरांच्या पर्यंत, एक महिला म्हणजे एक कुटुंब, 1000 घरांच्या पर्यंत तुम्ही हा विचार नेऊन पोचवलाय आणि त्यांना सक्षमतेचा मार्ग या ठिकाणी दाखवताय. निश्चितच सलाम करतो मी तुमच्या ह्या सगळ्या कार्याला. वरून काम करणं फार सोपं असतं, सांगणं, ऑर्डर देणं फार सोपं असतं, पण खाली काम करणं हे फार अवघड असतं. तुम्ही काम करत करत समोर त्यांच्यासमोर एक उदाहरण घालून देत आहे. पुढचे 2 दिवस तुम्हाला अजून बऱ्याच लोकांचं ऐकायचं आहे, त्याच्यामुळे मी सगळा स्टॅमिना संपवत नाही. तुमच्या सर्व कामासाठी मनापासूनच्या शुभेच्छा देतो. कालची राखी पौर्णिमा झाली, नारळी पौर्णिमा झाली, त्याही बद्दल सर्व माझ्या माता भगिनींना मनापासूनच्या शुभेच्छा देतो. आई अंबाबाईच्या आशीर्वादानं तुमच्या आयुष्यामध्ये सुद्धा हे उत्कर्षाची नवीन पहाट ज्या पद्धतीनं ह्या करवीर हँडीक्राफ्ट्स या नावानं या ठिकाणी उभी राहतीये. करवीर, करामध्ये जो वीर असतो त्याच्या हातामध्ये ताकद असते आणि त्या प्रत्येक कराला नमन करून मी मनापासून तुमच्या पुढच्या भावी वाटचाली शुभेच्छा देऊन माझे मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद सर. आता मी मुख्य कार्यक्रमाकडे वळत प्रथम मान्यवरांना विनंती करते की त्यांनी आपल्या प्रोडक्ट कॅटलॉगचे उद्घाटन करावे. कलावीची डिजिटल ओळख म्हणजेच www.kalavi.com. त्याचेही लॉन्चिंग आपण आता स्क्रीनवर करूयात व त्याआधी कोल्हापूर व आपल्या प्रोडक्टची
थोडी माहिती पाहूयात. मैं बता रहा हूँ बस वो संकल्प ले लो, आगे हम आसान हो जाएगा। पहले हमको इंटरेस्ट होना चाहिए, हमारा प्रोडक्ट हम पहले खरीदी करेंगे, है ना। हम खरीदी किया तो दूसरा वाले खरीदी करते हैं, पहले हम ही उसका पसंद नहीं हुआ तो कोई भी इंटरेस्ट नहीं करेगा। उसके लिए हैंडीक्राफ्ट सेक्टर ना बड़ा सेक्टर है,
हम आज नहीं तो कल इसमें 100% सक्सेस होते हैं। पहले हमारे पास पेशेंस होना चाहिए। हमारा हर तुम काम कर पॉजिटिव सोचिए बस। अभी हमारा क्या होता है, मेडिकल सेक्शन में नेगेटिव होना चाहिए, हाँ, यहाँ पर पॉजिटिव होना चाहिए। वहाँ पर पॉजिटिव आया तो हमको गलती, मेडिकल सेक्शन में वहाँ पर नेगेटिव होना चाहिए, वो सही है। बट हर हैंडीक्राफ्ट में पॉजिटिव विचार करके जाएंगे। हमारा आज शुरुआत है, आज वेबसाइट और कैटलॉग का हमारा लॉन्चिंग हुआ। सर ने आके बहुत बिजी टाइम पर आज हमको एक आधा घंटा का समय देके आज हमारा प्रस्ताव पर हमारा, क्यों तो गवर्नमेंट का वेबसाइट गवर्नमेंट का काम करने का इम्प्लीमेंटिंग का, बट उसको आउटपुट आना चाहिए, तुम्हारी जिम्मेदारी है। हम क्या प्रोग्राम इम्प्लीमेंट करेंगे, हम उसको मॉनिटरिंग करेंगे, बट क्या है उसमें आगे जाने का तुम्हारा काम है। उसके लिए आज हम शुरुआत किया है इसका अच्छा से रूप। और हमारा क्यों कोल्हापुर चप्पल ऑल वर्ल्ड में फेमस है। हर चीज में कोई भी पूछे तो कोल्हापुर किसके लिए जाए, एक ताम्र रसा कोल्हापुर चप्पल, ये फेमस है, ये यहाँ पर बैठ गया है क्यों तो, बट वो हम एक ढंग से उसको रूप करने का हमारी जिम्मेदारी है। आज हमारा सर ने हमको बहुत जिम्मेदार काम दिया है, उसको अच्छा से निभा के हमारा कोल्हापुर डिस्ट्रिक्ट का हम अच्छा काम करेंगे, ये हम शपथ करेंगे। थैंक यू सर, आज बहुत समय लेके हमको यहाँ पर आह्वान किया है, हमारा वेबसाइट और कैटलॉग का लॉन्च किया है। बहुत धन्यवाद सर। और हमारा ये सभी करवीर हैंडीक्राफ्ट प्रोड्यूसर कंपनी का हर आर्ट यहाँ पर मेंटर बहुत कोशिश करके यहाँ पर एक लेकर आए, बट इसको आज ही हमारा स्टार्ट है। इसको स्टार्ट करने का हर मेकिंग इंडिया का करके हम यहाँ पर काम करेंगे अच्छा से। थँक यू सर। थँक्यू सर. आता आपण शेवटी फक्त एक ग्रुप फोटो घेऊया कलावीच्या लॉन्चिंगसाठी.